नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी 85% लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत. जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद. आता आपण कथेला सुरुवात करूया. ते जुनं पिवळसर पडलेलं आणि पावसाच्या काही थेंबांनी डागाळलेलं पत्र जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा माझ्या मनात कुतूहलापेक्षा शंकेची जास्त भावना होती. पत्र माझ्या कॉलेजमधल्या मित्राचं, डॉक्टर मंदार देशमुखचं होतं. मंदार एक हुशार पण तितकाच विक्षिप्त आणि हट्टी वनस्पतीशास्त्रज्ञ होता. त्याचा खरा ध्यास होता तो अज्ञात आणि गूढ वनस्पतींच्या शोधाचा. त्याने मला पश्चिम घाटाच्या कुशीत दडलेल्या देवराईच्या जंगलात तातडीने बोलवलं होतं. देवराई हे नाव सुद्धा शहरातल्या आमच्यासारख्या लोकांसाठी अनोळखी होतं, पण स्थानिक आदिवासी पाड्यांवर त्याबद्दल अनेक पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भयकथा आणि दंतकथा प्रचलित होत्या. पत्रातला मजकूर मंदारच्या स्वभावाला साजेसा होता. उत्साही आणि किंचित बेफिक्री होता. अविनाश, तू म्हणशील की माझं डोकं फिरलंय, पण मला इथे जे सापडलंय ते जगाच्या पाठीवर एक चमत्कार आहे. देवराईच्या गर्भात एका दरीत एक प्राचीन वनदेवस्थान आहे जे हजारो वर्षांपासून मानवी नजरेपासून लपलेलं आहे. इथे आदिवासी या जागेला लाखाईचं बन असं म्हणतात किंवा शापित वन म्हणतात आणि तिथे जाण्याच्या कल्पनेने सुद्धा थरथर कापतायत. त्यांच्या मते त्या आदिम वनदेवाने या जंगलाला एक भयंकर शाप दिलाय. जो कोणी त्या देवस्थानाचं पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करेल त्याला जंगल कधीच बाहेर जाऊ देत नाही म्हणे. त्याचा आत्मा तिथेच अडकतो. मला हे सगळं थोतांड वाटतंय, पण इथे काही वनस्पती अशा आहेत ज्यांची नोंद जगातील कोणत्याही पुस्तकात नाहीये. त्यांचे गुणधर्म अलौकिक आहेत. मला तुझ्या मदतीची नितांत गरज आहे. तू एक अप्रतिम वन्यजीव छायाचित्रकार आहेस. आपण मिळून या अज्ञात जगाचं गूढ उकलूया आणि लोकांच्या या अंधश्रद्धेचा पडदा फाडू. ताबडतोब निघ, येशील ना? मंदारचा हाच गुण मला नेहमीच त्याच्याकडे खेचायचा. त्याच्यात एक प्रकारचं धाडस होतं जे मला एका मर्यादेत आयुष्य जगणाऱ्याला मोह घालायचं. मी एक व्यावसायिक वन्यजीव छायाचित्रकार होतो आणि अज्ञात प्रदेशांची न पाहिलेल्या निसर्गाची मला नेहमीच ओढ होती. वनदेवाचा शाप वगैरे गोष्टींवर माझा काडीचाही विश्वास नव्हता. मी लगेच माझ्या कॅमेऱ्याची आणि इतर सामानाची बांधाबांध सुरू केली. देवराईच्या पायथ्याशी वसलेल्या रानवाडी या लहानशा आदिवासी पाड्यात मी पोहोचलो. गाव म्हणजे जिथे वेळ थांबली होती असा एक तुकडा होता. मातीची घरं, कौलारू छतं आणि माणसांच्या नजरेत आदिम शांतता. मंदार मला तिथेच भेटला. त्याचे डोळे एका विचित्र ज्वलंत उत्साहाने चमकत होते. त्याच्यासोबत एक स्थानिक वाटाड्या होता, बुधा 50शी ओलांडलेला, उन्हा पावसाने रापलेल्या चेहऱ्याचा आणि खोलवर गेलेल्या डोळ्यांचा माणूस होता. त्याच्या चेहऱ्यावर जंगलाबद्दलची भीती आणि आदर स्पष्टपणे कोरलेला दिसत होता. साहेब, माझा ऐका, परत विचार करा. बुधा मंदारला कळकळीने विनवत होता. ते लाखाईचं बन आहे. तिकडं वनदेवाची नजर असती. तो लई जागृत आहे. लेकरा बाळांना खेळाची जागा नाही ती. तो माफ करत नाही. लाखाईचं वन, देवराईच्या त्या शापित निषिद्ध भागाला आदिवासी त्या नावाने ओळखत होते. बुधा, आम्ही काही खेळायला जात नाहीये रे. आम्ही अभ्यासक आहोत.
मंदारने त्याला जवळजवळ आदेशाच्या सुरात सांगितलं, "तो आम्हाला फक्त देवस्थानाच्या वाटेपर्यंत सोड. पुढे आम्ही आमचं बघू. तुला तुझे कबूल केलेले पैसे मिळतील." बुधाने एक दीर्घ जड श्वास घेतला आणि जमिनीकडे पाहत नाराजीने मान डोलावली. त्याच्या नजरेत आमच्याबद्दलची कणव होती आणि थोडा रागही. जणू तो 2 शहाण्या मूर्खांना मृत्यूच्या दाढेत जाताना पाहत होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या मंद प्रकाशातच आम्ही जंगलात प्रवेश केला. सुरुवातीला जंगल कोणत्याही सामान्य पश्चिम घाटाच्या जंगलासारखं वाटत होतं. उंच उंच वृक्ष, वेलींचं दाट जाळं आणि पक्ष्यांचा कर्णमधुर किलबिलाट. मी माझ्या कॅमेऱ्यात निसर्गाची ती मनमोहक सुंदरता टिपण्यात हरवून गेलो होतो. पण जसजसं आम्ही आत जाऊ लागलो तसतसं जंगल आपलं खरं आदिम रूप दाखवू लागलं. झाडं अधिकच घनदाट, उंच आणि एकमेकात गुंतलेली होती. सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचायला जणू धडपडत होता. सगळीकडे एक विचित्र हिरवट काळोखी पसरली होती, ज्यामुळे दिवसाही संध्याकाळ असल्याचा भास होत होता. पक्ष्यांचा तो मधुर किलबिलाट केव्हाच थांबला होता. आता फक्त आमच्या पायाखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा चरचर आवाज आणि किड्यांची अविरत भयान किर्र किणकिण ऐकू येत होती. हवेत एक विचित्र, ओलसर आणि उबट वास भरून राहिला होता. जणू काही मोठं आणि जुनं इथे वर्षानुवर्ष सडत होतं. बुधा सतत मागे वळून पाहत होता. त्याचे कान सतत काहीतरी अज्ञात आवाज ऐकण्याचा प्रयत्न करीत होते. त्याची देहबोली पूर्णपणे बदलली होती. तो आता एका शिकारी कुत्र्यासारखा सतर्क झाला होता. "काय झालं रे बुधा?" मी हळूच विचारलं. "काही नाही साहेब, पानं सळसळली," तो म्हणाला. पण त्याचा आवाज किंचित थरथरत होता. मला कळून चुकलं की तो काहीतरी लपवत होता. दुपारपर्यंत आम्ही जंगलाच्या अशा भागात पोहोचलो होतो जिथे वनस्पती जीवन पूर्णपणे अनोळखी आणि विचित्र होतं. इथली झाडं मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिली नव्हती. त्यांची खोडं काळी कुट्ट होती आणि त्यांच्यावर गाठी गाठी होत्या. फांद्या सापासारख्या एकमेकात वेडीवाकड्या गुंतलेल्या होत्या. त्याच्यावर एक प्रकारचं हिरवं, अंधारातही मंद चमकणारं शैवाळ वाढत होतं. "अविनाश, हे बघ, इनक्रेडिबल." मंदार एका प्रचंड वृक्षाकडे बोट दाखवत जवळजवळ ओरडला. त्या वृक्षाच्या काळ्या भोर खोडावर नैसर्गिकरित्या एक मानवी चेहऱ्यासारखी आकृती तयार झाली होती. तो चेहरा रागीट, वेदनेने पिसाळलेला आणि क्रूर दिसत होता. त्याचे डोळे म्हणजे 2 खोल खड्डे होते आणि तोंड जणू एका मूक किंकाळीत विस्फारलेलं होतं. ते दृश्य पाहून माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. "ही जंगलाची हद्द आहे साहेब." बुधाचा आवाज कापत होता. "या झाडाला आम्ही तोंडावळ्या म्हणतो. याच्या पुढं लखाईचं बन लागतं. मी एक पाऊलही पुढे टाकणार नाही. माझं काम संपलं. जीव प्यारा हाय मला." तो तिथेच त्या तोंडावळ्या झाडाखाली बसला. आम्ही त्याला कितीही विनवलं, पैशाचं आमिष दाखवलं, पण तो एखाद्या दगडासारखा निश्चल राहिला. शेवटी आम्ही त्याला तिथेच थांबायला सांगून पुढे निघालो. निघताना त्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते. "देव तुमचं रक्षण करो." त्या तोंडावळ्या वृक्षाला ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि काही क्षणातच आम्हाला जाणवलं की आम्ही एका वेगळ्याच मितीत, एका वेगळ्या जगात आलो आहोत. इथली शांतता भयाण होती. ती नुसती आवाजाची अनुपस्थिती नव्हती, तर एक जिवंत, दाबलेली, श्वास रोखून धरणारी उपस्थिती होती. जणू
काहीतरी अदृश्य प्रचंड शक्ती आमच्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक श्वासावर नजर ठेवून होती. अचानक मंदार जोरात ओरडला, "आई ग!" मी दचकून वळून पाहिलं तर त्याचा पाय एका जमिनीखालच्या वेलीत अडकला होता. पण ती वेल सामान्य वेलीसारखी नव्हती. ती जाड, मांसल आणि तिच्यावर बारीक काळ्या रंगाचे केस होते. ती एखाद्या अजगराच्या पिल्लासारखी मंदारच्या पायाला विळखा घालत होती आणि तो विळखा हळूहळू आवळत होता. मंदार वेदनेने विव्हळत होता. क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन माझ्या सोबतच्या कोयत्याने त्या वेलीवर प्रहार केला. सपाक असा आवाज झाला आणि ती वेल कापली गेली. आणि पुढच्या क्षणी आम्ही दोघेही आश्चर्याने आणि भीतीने थिजलो. कापलेल्या भागातून एखाद्या जनावराच्या शरीरातून यावा तसा लाल, चिकट आणि गरम द्रव बाहेर येऊ लागला होता. त्या द्रवाला रक्तासारखंच घाणेरडा वास येत होता. हे काय होतं? मंदार घाबरून म्हणाला. त्याच्या वैज्ञानिक आत्मविश्वास आता पहिल्यांदाच थोडा डळमळीत झालेला होता. माहीत नाही, मी म्हणालो. माझा घसा कोरडा पडला होता. पण आता आपल्याला जास्त सावधगिरी बाळगायला लागेल. इथे प्रत्येक गोष्ट जिवंत आहे. आम्ही पुढे चालू लागलो. आता आम्हाला प्रत्येक पावलागणिक काहीतरी विचित्र आणि अस्वाभाविक दिसू लागलं. झाडांच्या फांद्यांवरून लटकणारे मानवी केसांसारखे काळे गुच्छ, जमिनीवर उमटलेले विचित्र प्राण्यांचे ठसे जे कोणत्याही ज्ञात प्राण्याचे नव्हते. काही ठसे तर उलटे होते आणि मधूनच तो कुजलेला वास अधिकच तीव्र होत होता. जणू आम्ही त्या वासाच्या उगमाकडे जात होतो. आणि मग आम्हाला तो आवाज ऐकू आला. तो एक प्रकारचा मंत्रोच्चार होता. कोणीतरी खोल, घोगऱ्या आणि घरघर करत असलेल्या आवाजात काहीतरी पुटपुटत होतं. संस्कृत श्लोकांसारखे वाटणारे पण पूर्णपणे अनोळखी आणि भयावह शब्द. तो आवाज चारी बाजूंनी येत होता. त्यामुळे त्याचा उगम कुठून होतोय हे कळत नव्हतं. आणि आम्ही जागच्या जागी एखाद्या पुतळ्यासारखे थिजलो. कोण असेल? मंदारने माझ्या कानात कुजबुजल्या आवाजात विचारलं. मी त्याला हाताने शांत राहायला सांगितलं. तो मंत्रोच्चाराचा आवाज हळूहळू जवळ येऊ लागला आणि त्या आवाजासोबतच झाडाच्या घनदाट पानांमधून आणि फांद्यांवरून काहीतरी वेगाने सरपटत असल्याचा सळसळ सळसळ आवाज येऊ लागला. मी नकळतच वर पाहिलं. फांद्यांच्या त्या काळोख्या जाळ्यात मला काहीतरी हालचाल दिसली. एक लांब, काळी, सडपातळ आकृती. तिला निश्चित आकार नव्हता. ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर एखाद्या माकडासारखी पण सापासारख्या विचित्र लवचिकतेने जात होती. ती आमच्याकडेच येत होती. तिची हालचाल पूर्णपणे अनैसर्गिक होती. मी मंदारचा हात धरून त्याला एका प्रचंड खडकाच्या मागे ओढलं. आम्ही आमचा श्वास रोखून हृदयाची धडधड ऐकत बसलो. ती आकृती आता आमच्या अगदी जवळ आली होती. ती आमच्या डोक्यावरच्याच एका झाडाच्या फांदीवर थांबली आणि मग ती भयान शांतता भेदून एक किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी माणसाची नव्हती, पण त्या मानवी वेदना, अमानवी क्रोध यांचं मिश्रण होती. ती किंकाळी आमच्या कानांवर आदळताच काहीतरी गरम आणि ओलसर आमच्या अंगावर पडलं. ते रक्त होतं, ताजं गरम रक्त. आणि मग सगळं शांत झालं. तो मंत्रोच्चार, ते सरपटण्याचे आवाज, सगळं काही एका क्षणात थांबलं. आम्ही बराच वेळ तिथेच त्या खडकामागे लपून बसलो. जेव्हा आम्हाला खात्री झाली की धोका टळलाय, तेव्हा आम्ही हळूच बाहेर आलो. आमच्या अंगावर पडलेले रक्ताचे थेंब वाळून काळे झाले होते. वर पाहिलं तर फांदीवर काहीच नव्हतं.
आपण परत फिरूया मंदार. मी जवळजवळ गयावया करत म्हणालो. हे ठिकाण आपल्यासाठी नाही. बुधाचं म्हणणं खरं होतं. हा शाप आहे. मंदारचा चेहरा पांढरा फटक झाला होता. त्याचे हात थरथरत होते, पण त्याचा हट्टी स्वभाव आणि वैज्ञानिक जिज्ञासा अजूनही त्याच्या भीतीवर मात करत होती. नाही अविनाश, नाही. देवस्थान अगदी जवळ आहे. आपण इतक्यात जवळ येऊन परत फिरू शकत नाही. जे काही होतं ते गेलंय आता. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. आता माघारी फिरणं तितकंच धोकादायक होतं. शेवटी नाईलाजाने नशिबाला दोष देत मी त्याच्यासोबत पुढे निघालो. जवळपास अर्ध्या तासाच्या त्या भयान चालीनंतर आम्ही एका दरीच्या काठावर पोहोचलो आणि समोरचं दृश्य पाहून आम्ही अक्षरशः थक्क झालो. ती जागा म्हणजे एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं वर्तुळाकार मैदान होतं. त्याच्या मधोमध एक प्रचंड हजारो वर्षापूर्वींचा वाटावा असा प्राचीन वडाचा वृक्ष होता. त्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकून पुन्हा मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतरित झालेल्या होत्या, ज्यामुळे एक नैसर्गिक दालन, एक हिरवगार मंदिर तयार झालं होतं. आणि त्या दालनाच्या मधोमध मुख्य खोडाला टेकून एका काळ्या कुळकुळीत पाषाणाची भव्य मूर्ती होती. ती वनदेवाची मूर्ती होती. ती मूर्ती साधारण 10 फुटाची होती. तिचं रूप अतिशय उग्र, आदिम आणि भयान होतं. तिला 4 हात होते, पण त्यात फुलं किंवा शस्त्र नव्हती. तिचे हात जंगलाच्या रक्षणासाठी, आक्रमण थोपवण्यासाठी उगारलेले वाटत होते. तिचे डोळे मोठे, बटपटीत आणि क्रूर होते. ते दगडी असूनही जिवंत वाटत होतं. जणू ते आमच्याकडेच रोखून पाहत होतं. मूर्तीच्या चेहऱ्यावरचा भाव शांत नव्हता, उग्र होता. मूर्तीच्या पायाशी अनेक मानवी कवट्या आणि प्राण्यांची हाडं पडलेली होती. काही नुकत्याच मरण पावलेल्या छोट्या प्राण्यांची शरीरही होती, ज्यांच्या भोवती माशा घोंगावत होत्या. सगळीकडे रक्ताचा आणि त्या कुजलेल्या वासाचा एक तीव्र दर्प पसरलेला होता. सापडलं. मंदार विजयाच्या उन्मादात लहान मुलासारखा ओरडला. अविनाश, बघ, हेच ते हजारो वर्षांपासून लपलेलं आदिम रहस्य. इनक्रेडिबल, जस्ट इनक्रेडिबल. तो आपला कॅमेरा काढून त्याचे भराभरा फोटो घेऊ लागला, पण मी जागच्या जागी खिळून उभा होतो. मला त्या मूर्तीकडे पाहवत नव्हतं. तिच्या त्या दगडी डोळ्यांमधून एक प्रकारची थंड, नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत होती, जी माझ्या मनावर आणि शरीरावर प्रचंड दाब टाकत होती. मला असं वाटत होतं की आपण इथे येऊन या जागेचं पावित्र्य भंग करून खूप मोठी अक्षम्य चूक केलेली आहे. मंदार, बस कर, चल इथून प्लीज, मी म्हणालो. माझा आवाज दाबलेला होता. अरे थांब ना, मला काही वनस्पतींचे नमुने गोळा करून दे, तो म्हणाला आणि मूर्तीच्या पायाशी वाढलेल्या एका विचित्र जांभळ्या रंगाच्या अंधारातही मंद प्रकाशणाऱ्या फुलाकडे गेला. त्याने ते फूल तोडण्यासाठी आपला हात पुढे केला आणि त्या क्षणी पूर्ण जंगल जणू श्वास रोखून थांबलं आणि दुसऱ्या क्षणी हादरलं. जमिनीतून एक खोल घरघराट ऐकू आला. आकाशात अचानक काळे ढग जमा झाले आणि दिवसा ढवळ्या अंधारून आलं. झाडं जोरजोरात हलू लागली, जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्यांना मुळासकट उपटून काढत होती. आणि त्या वनदेवाच्या मूर्तीच्या दगडी डोळ्यातून एक लाल रंगाचा भयान प्रकाश बाहेर पडू लागला. मंदार, हात लावू नकोस, मी माझ्या फुफ्फुसातील सगळी ताकद एकवटून ओरडलो.
पण खूप उशीर झाला होता. त्याच्या हातात त्याचा हात त्या फुलाला लागला होता. त्याने ते फूल मुळासकट उपटून काढलं होतं. आणि मग जे घडलं ते माझ्या कल्पनेच्या, माझ्या सगळ्या वाईट स्वप्नांच्या पलीकडचं होतं. त्या वडाच्या झाडाच्या प्रत्येक पारंबीतून, प्रत्येक फांदीतून आणि मुख्य खोडातून शेकडो, हजारो साप बाहेर येऊ लागले. पण ते साप नव्हते. त्या हिरव्या, केसाळ, रक्त पिणाऱ्या वेली होत्या. त्या आमच्या दिशेने जमिनीवरून सापासारख्या सरपटत येऊ लागल्या. त्याच वेळी ज्या झाडाच्या खोडावर आम्ही ते क्रूर, तोंडावळ्यासारखे चेहरे पाहिले होते, त्या सगळ्या चेहऱ्यांचे डोळे उघडले. ते जिवंत झाले होते. ते आमच्याकडे पाहून एका विचित्र, अनैसर्गिक आवाजात हसत होते. ते हसणं म्हणजे वाळलेली पानं एकमेकांवर घासल्यासारखं होतं. "पळ, पळ अविनाश पळ," मंदार ओरडला. त्याचा उन्माद आता भयान भीतीत बदलला होता. आम्ही जीवाच्या आकांताने पळत सुटलो. आमच्या मागे त्या सापरूपी वेलींचा आणि किड्यांचा अख्खा जथ्था लागला होता. जंगल आता आमचं शत्रू बनलं होतं. झाडाच्या फांद्या आम्हाला चाबकासारख्या मारत होत्या. जमिनीच्या मुळ्या सापासारख्या वळवळून आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत होत्या. तो मंत्रोच्चाराचा आवाज पुन्हा एकदा सुरू झाला होता, पण आता तो हजारो घशांमधून एकत्र आल्यासारखा होता. मोठा आणि भयावह वाटत होता. आम्ही कुठे पळत होतो आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही रस्ता, दिशा सगळं काही विसरलो होतो. जंगल आम्हाला एखाद्या चक्रव्यूहात अडकवत होतं. आम्हाला वाटत होतं की आम्ही सरळ धावत आहोत, पण आम्ही फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत होतो. तो तोंडवळ्या असलेला वृक्ष आम्हाला वारंवार दिसत होता. प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू अधिकच विकट आणि क्रूर झालेलं असायचं. रात्र झाली. जंगलाचा तो भयानपणा 100 पटीने वाढला होता. आता आम्हाला दृश्य शक्तीचा स्पर्श होऊ लागला. कोणीतरी आमच्या कानात थंडगार फुंकर मारत होतं. कोणीतरी आम्हाला मागून जोरात धक्का देत होतं, ज्यामुळे आम्ही जमिनीवर कोसळत होतो. मंदारची अवस्था फार वाईट झाली होती. त्याचा वैज्ञानिक विवेक केव्हाच गळून पडला होता आणि तो भीतीने पूर्णपणे वेडापिसा झाला होता. तो सतत बडबडत होता, "तो येतोय, तो मला सोडणार नाहीये. मी त्याचा शाप जागृत केलाय. मी त्याला डिवचलंय, तो मला घेऊन जाणार." त्या रात्री आम्ही एका लहानशा दगडी गुहेत आश्रय घेतला, पण तिथे शांतता कुठे होती. गुहेच्या बाहेरून सतत कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता. कधी एकट्या माणसाच्या पावलांचा, तर कधी अनेक जनावरे एकत्र धावत असल्याचा. आणि मधूनच ती काळजाचा थरकाप उडवणारी, वेदनेने भरलेली किंकाळी ऐकू येत होती. पहाटेच्या वेळी जेव्हा बाहेर थोडा उजेड झाला होता, मंदार अचानक उठला आणि गुहेच्या बाहेर सैरभैर पळत सुटला. "मंदार थांब, कुठे चाललायस?" मी त्याच्या मागे धावलो. तो मला वाचवा असं ओरडत अंधाऱ्या रानात धावत होता. मी त्याच्या मागे धावत होतो आणि मग मी पाहिलं, मंदारच्या पुढे साधारण 20 फुटांवर तीच सावली, लांब हातापायांची सडपातळ आकृती उभी होती. तीच सावळी, लांब हातापायांची सडपातळ आकृती उभी होती. वनदेवाचा रक्षक तो मंदारचीच वाट पाहत होता. आज तो मला अधिक स्पष्ट दिसत होता. त्याला चेहरा नव्हता, फक्त एक सपाट जागा होती. त्याचे हात, पाय अस्वाभाविकपणे लांब होते आणि बोटांच्या जागी फांद्यांसारखी रचना होती. मंदार त्याला पाहून जागच्या जागी थांबला. त्याचे डोळे भीतीने पूर्णपणे विस्फारले होते. तो एक शब्दही बोलू शकला नाही. तो रक्षक हळूहळू आवाज न करता तरंगत असल्यासारखा त्याच्याकडे येऊ लागला.
त्याचे लांब हात अजूनच लांब लांब होत होते. मी काही करण्याच्या आतच त्या रक्षकाने आपले ते फांद्यांसारखे हात मंदारच्या गळ्याभोवती आणि शरीराभोवती एखाद्या वेलीसारखे आवळले आणि त्याला सहजपणे वर उचलून झाडांच्या त्या अंधाऱ्या घनदाट जाळ्यात ओढून घेऊन गेला. मंदारची एक शेवटची दाबलेली घुरघुरल्यासारखी किंकाळी हवेत विरून गेली. मी भीतीने आणि हताशेने दगडासारखा स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यांदेखत माझ्या मित्राला त्या जंगलाने गिळंकृत केलं होतं. माझ्या मित्राला माझ्या डोळ्यांदेखत त्या राक्षसाने उचलून नेलं होतं. मी पूर्णपणे कोसळलो. माझ्यातली जगण्याची इच्छा, प्रतिकार करण्याची इच्छा सगळी संपली. मी तिथेच जमिनीवर कोसळलो आणि बेशुद्ध झालो. किती वेळ गेला माहीत नाही. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती. माझ्या अंगात त्राण नव्हता, पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. जंगलातली ती भयान दाबलेली शांतता आता नव्हती. पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा हळूहळू सुरू झाला होता. जणू काहीतरी शांत झालं होतं, बळी दिल्यानंतर शांत होणाऱ्या देवासारखं. मी कसाबसा उठलो आणि मला समोर बुधा उभा दिसला. त्याच्या हातात एक पेटती मशाल होती. साहेब, तुम्ही जिवंत आहेसा. देवाचे उपकार. त्याच्या आवाजात आश्चर्य आणि भीतीचं मिश्रण होतं. मी काहीच बोलू शकलो नाही. त्याने मला आधार दिला. चला साहेब, मी तुम्हाला रातभर शोधत होतो. मला माहीत होतं असं काहीतरी होणार आहे. रात्री तोंडावळ्या रडत होता. तसं झालं की समजायचं जंगलानं बळी घेतलाय, तो म्हणाला. त्याने मला कसं तरी गावाकडे आणलं. मी परत कसा आलो हे मला धड आठवतही नाहीये. मी अनेक दिवस तापाने फणफणत होतो आणि बडबडत होतो. आज त्या घटनेला अनेक वर्ष उलटली आहेत. मी देवराईच्या त्या जंगलाकडे पुन्हा कधीच पाहिलं नाही. मंदारचा मृतदेह किंवा त्याचा कोणताही माग कधीच सापडला नाही. तो जंगलाच्या त्या शापाचा, त्या गुढाचा एक भाग बनून कायमचा नाहीसा झाला. कधीकधी मला रात्री स्वप्नात तो वनदेव दिसतो. त्याचे ते रागीट जिवंत डोळे दिसतात आणि मला प्रश्न पडतो, मी एकटाच कसा वाचलो? कदाचित मी त्या देवस्थानातील कोणत्याही वस्तूला हात लावला नाही म्हणून, की वनदेवाने मला त्याची ही भयानक कहाणी जगाला सांगण्यासाठी एक चेतावणी म्हणून जिवंत सोडले. मला उत्तर माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की, त्या जंगलात आजही तो वनदेव जागा आहे. तो आपल्या घराचं, आपल्या आदिम अस्तित्वाचं संरक्षण करत आहे. आणि जो कोणी त्याच्या हद्दीत घुसून त्याचं पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करेल त्याला ते जंगल कधीच बाहेर येऊ देत नाही. तो शाप आजही खरा आहे, जिवंत आहे. आणि माझ्या कॅमेऱ्यात कैद झालेले ते फोटो, मी त्या रात्रीच तो कॅमेरा आणि त्यातली फिल्म त्या जंगलातल्या एका खोल दरीत फेकून दिली होती. कारण मला कळून चुकलं होतं की काही गोष्टी, काही सत्य ही अज्ञात आणि गूढ राहिलेलीच बरी असतात. ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मृत्यूला आणि वेडेपणाला आमंत्रण देणं आहे.